So good morning everyone. Today we are going to start with next topic, next algorithm, that is a logistic regression. So we have covered the things for the linear regression. Linear regression ची theory आणि implementation using a autos data set आपण complete केलंय. Now we are going to cover logistic regression, that is a based on the supervised, yes, it's a supervised machine learning algorithm used for classification. Under supervised machine learning, there are two types. Yes, regression and classification. When your output is a continuous, you are going with regression based algorithm. When your output is a categorical, then we are moving with classification based algorithm. Okay, so it's a supervised machine learning algorithm where we know the target used to predict a categorical dependent variable. कशासाठी यूज करायचं रे? Used to predict categorical dependent variable. Categorical dependent variable. Categorical dependent variable म्हणजे लक्षात येत आहे ना? सपोज आयरिसचा डेटा सेट आहे आपल्याकडे, सेटोसा वर्सिक्युलर व्हर्जिनिका, 3 कॅटेगरी मधून एक प्रिडिक्ट करायची. कस्टमर चर्न आहे की कस्टमर आपल्या सोबत राहील की नाही राहील, की एक्झिट करेल, एक्झिट नॉट एक्झिट, असं टार्गेट आहे. किंवा वेदर कस्टमर सॉरी पॅसेंजर विल सर्वाइव्ह ऑर नॉट, टायटॅनिकच्या डेटामध्ये आपण बघितलं. ओके, त्या टाईपचा जर डेटा असेल तर त्याच्यासाठी याचा यूज होईल, राईट. सो आउटकम मस्ट बी अ डिस्क्रीट व्हॅल्यू ऑर कॅटेगरिकल व्हॅल्यू. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, आउटकम मस्ट बी कॅटेगरिकल और डिस्क्रीट व्हॅल्यू. कॅटेगरिकल किंवा डिस्क्रीट व्हॅल्यू पाहिजे, राईट. सो ऍक्च्युअली इट्स नेम इज अ रिग्रेशन. आता तुम्ही म्हणाल की इथं वर्ड काय आलाय, रिग्रेशन आलाय, बरोबर ना. वर्ड काय आलाय, रिग्रेशन आलाय, बट इट इज यूज फॉर द कॅटेगरिकल. सो इट इज युझिंग द कन्सेप्ट ऑफ प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग ॲज अ रिग्रेशन. म्हणजे जे इक्वेशन आहे ना, y इक्वल टू mx प्लस सी, तेच घेऊन पुढे जायचं आपल्याला. बट इट्स आउटपुट इज आयदर 0 और 1. त्यानुसार याचं आउटपुट येतं, म्हणजे कॅटेगरिकल आउटपुट येतं, म्हणून याला लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणतात. सो लॉजिस्टिक रिग्रेशन युजेस द कन्सेप्ट ऑफ, इथं असं म्हणू शकता तुम्ही, लॉजिस्टिक रिग्रेशन uses concept of predictive modeling, as a regression. प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग ॲज अ रिग्रेशन म्हणजे काय, की जे इक्वेशन आपण यूज करतो ना, y इक्वल टू mx प्लस सी, कंटिन्युअस वाला, फक्त त्या कंटिन्युअसच्या व्हॅल्यूज कशामध्ये कन्वर्ट होतील, कॅटेगरिकल मध्ये कन्वर्ट होतील. ओके, सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द रिग्रेशन. देअरफॉर कॉल्ड ॲज रिग्रेशन, म्हणून याला काय म्हणायचंय, रिग्रेशन म्हणायचंय. नेक्स्ट, बट इट इज यूज टू क्लासिफाय द सॅम्पल. काय, but it is used to classify the samples, therefore falls under classification. Therefore falls under, हे नीट समजून घ्या. म्हणजे इवन फ्रेशरच्या इंटरव्ह्यूवर विचारतो की लॉजिस्टिक रिग्रेशन हॅव्हिंग अ वर्ड रिग्रेशन, बट वाय इट इज फॉलोइंग अंडर द क्लासिफिकेशन, की त्याच्या नावातच रिग्रेशन आहे, तरी पण तो क्लासिफिकेशनला काय यूज होतो, कारण तो जो प्रिन्सिपल आहे किंवा जे बेसिक आयडिया आहे ती रिग्रेशनची यूज करतो, पण आउटपुट काय आहे, कॅटेगरिकल आहे, म्हणून त्याला क्लासिफिकेशन जनरल ठेवलंय, क्लासिफिकेशन अल्गोरिदम. हे नीट समजून घ्या. ओके, नेक्स्ट इज टाइप्स ऑफ, आणि इथं असं नोट करून ठेवा की इट गिव्स द आउटपुट, it gives probabilistic output, or probabilistic value
between 0 to 1. सिंपल आहे. जर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 to 1च व्हॅल्यू होती, तुम्हाला माहिती बरोबर ना, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 to 1 व्हॅल्यू होती, तर एक तर either 0 व्हॅल्यू येईल किंवा 1 व्हॅल्यू येईल, तर याला काहीतरी थ्रेशोल्ड देता येईल आपल्याला. इफ सपोज दिस p व्हॅल्यू इज लेस दॅन 0.5, so it will be identified as 0. If this p value is greater than or equal to 0.5, it will be taken as 1. ठीक आहे, दोन व्हॅल्यू साठी. 3 व्हॅल्यू जर असतील तर ती जी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 1 ची ती कशी कन्वर्ट होईल की त्यातली जी मॅक्सिमम असेल, समजा आयरिस सेटोसा आहे, आयरिस व्हर्सिक्युलर आहे आणि आयरिस व्हर्जिनिका आहे, अशा 3 कॅटेगरीज तुमच्याकडे. तर या कशा काय क्लासिफाय होतील, इट कुड बी 0.4, 0.3 किंवा 0.2 आणि परत ते 0.4 येऊ शकतं. तर यातला जो मॅक्सिमम असेल तो घेता येईल. ठीक आहे, हे व्हॅल्यूज आपण करेक्ट करू. सपोज इफ इट इज लाईक दिस 0.1, 0.5 आणि 0.4, मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार आहे, समेशन ऑलवेज किती येते प्रोबॅबिलिटीची, समेशन इज ऑलवेज मॅक्सिमम काय 1. मग यातला आन्सर काय येईल, व्हर्जिनिका, सॉरी व्हर्सिक्युलर. काय आन्सर येईल, व्हर्सिक्युलर विच इज हॅव्हिंग द हायेस्ट प्रोबॅबिलिटी. अशा पद्धतीने वर्क करता येईल. ठीक आहे, सो इट्स व्हॅल्यू इज ऑलवेज लाईज इन बिटवीन रेंज 0 to 1. आणि त्यातली जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल, दोन व्हॅल्यू असतील तर ऑब्व्हियसली काय राहणार, एक 0.6 आली तर दुसरी काय येणार 0.4. आन्सर काय येणार, ज्याची 0.6 व्हॅल्यू ते 3 व्हॅल्यू असतील तर त्यात जी मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी ते आन्सर दिला आपल्याला. सो प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू बिटवीन 0 to 1. हे समजतंय का एव्हरीवन, मी जे बोलतोय ते कळतंय का, लक्षात येते तुमच्या काय करतोय आपण. इक्वेशन तेच यूज करायचं आहे आपल्याला, y इक्वल टू mx प्लस c, त्यालाच मॉडिफाय करायचं आहे, सिग्मॉइड मध्ये कन्वर्ट करायचं त्याला, की जो आपल्याला 0 to 1 या रेंज मध्ये प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू देईल. ठीक आहे, नेक्स्ट इज टाइप्स ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. Types of logistic regression. So in that different types are there. First one is a simple logistic regression. Simple logistic regression. Simple logistic regression. So in simple logistic regression, you will just have a two categorical output. So it's a binomial. We can call it as a binomial logistic regression having two categories. किती category असतील याच्यामध्ये always two categories, and out of two categories you have to predict one. Out of two categories you have to predict one. So there are only two categories or two possible, only two possible dependent variable. Two possible dependent variable. काय असले 0 or 1, पास और फेल, लाइक दिस. जर दोनच कॅटेगरी मधून एक तुम्हाला प्रिडिक्ट करायचे असेल, सो दॅट टाइप ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन इज कॉल्ड एज दी सिंपल लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके, सेकंड वन इज, सेकंड जो आहे त्याच्यामध्ये आहे मल्टी क्लास लॉजिस्टिक रिग्रेशन. multi-class logistic regression. So in multi-class logistic regression, we are having two types. एक तर दोन कॅटेगरी असतील तर सिंपल, आणि मल्टी क्लास मध्ये परत काय दोन टाइप आहे. मग त्यातला जो फर्स्ट आहे दॅट इज अ मल्टीनोमियल. याच्यामध्ये जो फर्स्ट आहे दॅट इज अ मल्टीनोमियल, म्हणजे काही ऑर्डर कन्सिडर करत नाही. इट जस्ट 3 or more categories. 3 or more categories, 3 असू शकतात, 3 पेक्षा जास्त असू शकतात. 3 or more categories or 3 or more categorical output, and it's unordered. 3 or more unordered, 3 or more unordered types of dependent variable, dependent output target. कुठलाही वर्ड यूज करू शकता. Dependent output target. For example, we are just classifying cat, dog and sheep. 3 animals we are having, and we are just classifying those 3
थ्री इमेजेस. याच्यातला जो दुसरा आहे दॅट इज ऑर्डिनल मल्टी क्लास आणि दुसरा टाईप काय ऑर्डिनल लॉजिस्टिक रिग्रेशन. Ordinal logistic regression. So in ordinal logistic regression, it's a three or more ordered type of dependent variable. डिपेंडंट व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल ग्रेड क्लासिफाय करतोय आपण काय गुड बेटर बेस्ट ही काहीतरी ऑर्डर फॉलो करतोय तो राईट. सेकंड सपोज लो मीडियम हाय अशा 3 कॅटेगरीज आहेत आणि काय फॉलो होते याच्यामध्ये काय फॉलो होते ऑर्डर फॉलो होते. समजतंय का रे टाईप समजले. येस एव्हरीवन. सोहम हे लक्षात येते सगळ्यांच्या तुम्हाला समजतंय ना काय चाललंय. येस ओके. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. आता आपण काय करू आपण काय म्हणलंय की हा कशावरती डिपेंड आहे आपण जे इक्वेशन यूज केलंय आतापर्यंत त्याच्यावरतीच डिपेंड आहे फक्त आउटपुट जे आहे ते कॅटेगरिकल देत आहे. सो विल सी दी नेक्स्ट पार्ट दॅट इज अ काय नेक्स्ट इक्वेशन ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. इक्वेशन ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन थोडं डिटेल घेईल मी फक्त थेरी असं नाही ठीक आहे. सो वी विल कव्हर ईच अँड एव्हरीथिंग फॉर द क्लासिफिकेशन कारण याच्यानंतर अल्गोरिदम घेणार नाही आपण. वी आर जस्ट गोइंग टू कव्हर दिस सिंगल अल्गोरिदम. सो वट एव्हर थिंग्स आर देअर फॉर अ क्लासिफिकेशनसाठी सगळ्या ज्या गोष्टी यूज होतात इवन मेट्रिक्स इन डिटेल सगळे मेट्रिक्स कन्फ्युजन मॅट्रिक्स प्रिसिजन रिकॉल या सगळ्या गोष्टी मी समजून सांगाल यातच. म्हणजे तुम्ही दुसरा अल्गोरिदम जरी कुठलाही वर्क करायला गेले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट येणार नाही. ठीक आहे. सो लॉजिस्टिक रिग्रेशन इक्वेशन इज ऑब्टेन फ्रॉम द लिनियर रिग्रेशन इक्वेशन. कुठून ऑब्टेन केलं आहे इट इज बेस्ड ऑन linear regression equation. So what is the linear regression equation guys? Linear regression equation काय आहे? Yes anyone? Y is equal to mx plus c. Y equal to mx plus c. And if there are like multiple input variables, then can I write like this? Y equal to c plus m1 x1 plus m2 x2 plus m3 x3 plus up to mn xn. It could be like multiple variables, right? आपण हाऊस प्राइस प्रिडिक्ट करतो की ऑटोची प्राइस प्रिडिक्ट केली तुम्ही ऑटोची प्राइस हा y झाला राईट. देन x1 काय होईल सपोज बोर डायमीटर किंवा काय जे दिलं होतं विड्थ हाईट कर्व वेट असे मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत राईट. मेक काय त्या गाडीचा इज इट. So it can be a multiple inputs may be there, multiple independent variable असू शकतात. सो आता काय म्हणतोय आपण आपल्याला लिनियरच्या केसमध्ये आउटपुट कसं मिळालं तर कंटिन्युअस मिळालं होतं. डिफरंट व्हॅल्यूज आर देअर. In logistic regression, what we are saying? In logistic regression, what y can be in between 0 to 1. Yes. In logistic regression, y can be between y ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आली पाहिजे 0 to 1च पाहिजे ऑलवेज ही व्हॅल्यू 0 to 1. सो वी नीड टू डिवाइड दिस इक्वेशन बाय 1 by 1 by y. Divide above equation by 1 minus y. 1 minus y ने काय करायचं याला डिवाइड करायचंय. याला जर 1 minus y ने डिवाइड केलं की y upon 1 minus y असं जर हे राईट केलं सो दिस बिकम अ 0. हे इक्वेशन काय होतं 0 फॉर y इक्वल टू 0. जर y ची व्हॅल्यू 0 घेतली आपण 0 upon 1 minus 0 दॅट इज अ 0 येते. and infinity
ही व्हॅल्यू काय होते, इन्फिनिटी होते. वाय इन्फिनिटी नॉट डिफाईन होईल. जर 1 आली, वायची व्हॅल्यू किती आली, 1 आली, आणि इन्फिनिटी फॉर वाय इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू जर 1 टाकली, बघा 1/1 - 0 दॅट इज 1/0, तर ती व्हॅल्यू काय होती, इन्फिनिटी होती. बट आपल्याला जी रेंज पाहिजे ती -इन्फिनिटी पासून तर +इन्फिनिटी पर्यंत पाहिजे. म्हणजे ती व्हॅल्यू कशात कन्वर्ट होईल, 0 to 1 मध्ये कन्वर्ट होईल. सो दॅट्स वाय वी नीड टू टेक अ लॉग ऑफ अबोव इक्वेशन इन ऑर्डर टू अवॉइड सच अ सिच्युएशन. ही मायनस म्हणजे इन्फिनिटी व्हॅल्यू नाही होण्यासाठी कशाने डिवाइड करावं लागेल, डिवाइड अबोव इक्वेशन. थोडं मॅथमॅटिकल याच्यात, ठीक आहे. अबोव इक्वेशन बाय, सॉरी डिवाइड नाही करता येत, चला टेक अ लॉग ऑफ अबोव इक्वेशन असं म्हणू शकता. टेक log of above equation, take a log of above equation so that we will get values. So range will be from -infinity to +infinity. Infinity sign लक्षात येते ना, ठीक आहे. So equation will become now log of y upon 1 minus y is equal to c plus m1 x1 plus m2 x2. What is the c? C is the intercept. Yes. M is a slope. x1, x2, x3 up to xn are input variables. So this is nothing but this is your equation of logistic regression. लॉजिस्टिक रिग्रेशनची इक्वेशन याला पुढे मॉडिफाय करणार आहे आपण. आउटपुटची व्हॅल्यू तुम्हाला 0 to 1 मध्ये येण्यासाठी याला मॉडिफाय करणार आहे. बट ॲज ऑफ नाऊ दिस इज अ इक्वेशन ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. इथपर्यंत कळालंय का रे? आपण आधी c इक्वल टू y इक्वल टू mx प्लस c घेतलं. त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू तुम्हाला 0 to 1 पाय मध्ये पाहिजे, म्हणून त्याला 1 आपण नॉर्मलाइज केली व्हॅल्यू. 1 - y ने काय केलं, त्याला डिवाइड केलं. पण त्या 1 - y ने डिवाइड केल्यानंतर एक व्हॅल्यू काय होऊन जाते, इन्फिनिटी होऊन जाते. ते ऍक्च्युअली काय पाहिजे, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी पाहिजे, म्हणून त्याचा काय घेतलाय, फक्त लॉग घेतलाय. सो दॅट विल बी अ फायनल इक्वेशन फॉर लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे. सो दिस y व्हॅल्यू इज जस्ट अ प्रोबॅबिलिटी. ही कशाची व्हॅल्यू, ऍक्च्युअली प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे, की जी तुम्हाला कशामध्ये रेंज, कोणत्या रेंजमध्ये देते आन्सर, 0 to 1 या रेंजमध्ये येतं. ठीक आहे. सो वी आर जस्ट मुव्हिंग हाऊ वी कॅन कन्वर्ट दिस कंटिन्युअस व्हॅल्यू. y म्हणजे काय देतोय रे, y म्हणजे काय ऍक्च्युअली mx प्लस c. y म्हणजे काय, mx प्लस c हे बेस आहे त्याला, राईट. तो कंटिन्युअस देणार आहे, पण त्याला मग तो कॅटेगरिकल मध्ये किंवा प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू मध्ये कसा कन्वर्ट करतो तिथपर्यंत आपल्याला आता जायचंय. ठीक आहे. सो बिफोर दॅट वी विल सी वन मोर कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड एज द ऑड्स फंक्शन. असं कधी कधी विचारतात, व्हॉट इज ऑड्स फंक्शन इन लॉजिस्टिक रिग्रेशन. ऑड्स फंक्शन इथपर्यंत कळालंय का, काही डाऊट आहे कोणाचा? स्ट्रेंथ कमी आज, 6 4 10 जण आहेत. येस, इथपर्यंत समजलंय, काय डाऊट आहे एव्हरीवन? ठीक आहे. सो ऑड्स फंक्शन इज अ रेशिओ ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरिंग इव्हेंट. म्हणजे याच्यातून आता हे जेवढे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. रेशिओ ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरिंग इव्हेंट, रेशिओ ऑफ probability of an occurring event to the probability of non-occurring event. Occurring event to non-occurring event. कसं फाइंड आउट करता येईल बघा. सो कॅन आय राईट लाईक दिस, P जर ऑकरिंगची प्रोबॅबिलिटी असेल, तुम्ही सांगायचंय इफ P इज अ ऑकरिंग इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, तर नॉन ऑकरिंगची कशी फाइंड आउट करता येईल रे? येस, इफ P इज अ ऑकरिंग इव्हेंट प्रोबॅबिलिटी, की हेड येण्याची प्रोबॅबिलिटी 0.6 आहे.
कॉइन टॉस केलाय आपण, कॉइन टॉस केलाय. हेड येण्याची प्रोबेबिलिटी 0.6 आहे, तर टेलची किती येईल रे? टेलची किती येईल? 0.4. कशी काढली? जेवढी फर्स्ट इव्हेंटची त्याच्यामधून काय करायचंय, 1 मधून ती काय करायची, मायनस करायची, बरोबर ना? दोन इव्हेंट जर ऑकर होत असतील तर ऑकरिंगची जर पी असेल तर ऑब्विसली नॉन ऑकरिंगची काय येईल? 1 मायनस पी येईल, दॅट इज इक्वल टू वाय. सो दिस इक्वेशन दॅट इज पी अपॉन 1 मायनस पी. हे कळालंय का रे? पी म्हणजे काय? ऑकरिंगची प्रोबॅबिलिटी आहे. 1 मायनस पी म्हणजे काय? 1 मायनस पी म्हणजे काय? नॉन ऑकरिंगची. दॅट इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. इज इट ओके? सो दिस इज कॉल्ड एज दी ऑड्स फंक्शन. या इक्वेशनला काय म्हणतात? ऑड्स फंक्शन म्हणतात. सो ऑड्स कॅन ओनली बी अ पॉझिटिव्ह नंबर. टू रिमूव्ह द निगेटिव्ह नंबर वी नीड टू टेक अ लॉग. की कधी कधी ही व्हॅल्यू काय होते, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू कधी कधी काय होते, निगेटिव्ह येऊ शकते. सो इन ऑर्डर टू अवॉइड सच अ सिच्युएशन वी आर removing the negative number after applying a log. So if we apply the log to this equation, it is called as the logit function or logit transformation. So इथं असं एक ऍड करू शकतो आपण, odds can be only positive numbers. Odds can be only positive number. To remove negative, we need to take log of odds. काय होईल इक्वेशन? लॉग ऑफ, इथपर्यंत जे येते लॉग ऑड्स फंक्शन आहे. हे इक्वेशनला काय म्हणायचंय? ऑड्स फंक्शन. आणि याचा निगेटिव्ह नंबर किंवा निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी जे काही यूज करू आपण, दॅट इज लॉग ऑफ पी अपॉन 1 मायनस पी is equal to mx plus c. So this form is known as logit transformation. याला काय म्हणायचंय? लॉग फंक्शनचा ऑड्स फंक्शनचा ज्यावेळेस लॉग घेतला जातो, दॅट इज कॉल्ड एज दी लॉजिट ट्रान्सफॉर्मेशन और लॉजिट फंक्शन असं विचारतात इंटरव्ह्यूला. व्हॉट इज लॉजिट फंक्शन, व्हॉट इज लॉजिट ट्रान्सफॉर्मेशन, व्हॉट इज ऑड्स फंक्शन, व्हॉट इज सिग्मॉइड फंक्शन, हे क्वेश्चन्स आहेत, म्हणून एवढं डिटेल चाललंय. ठीक आहे. सो इन ऑर्डर टू रिमूव्ह ही व्हॅल्यू कधी कधी निगेटिव्ह येऊ शकते ना, ती निगेटिव्ह नाही आली पाहिजे आपल्याला. ऑब्विसली व्हॅल्यू 0 to 1 मध्ये पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? सगळे आन्सर्स पॉझिटिव्ह मध्ये. निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी कधी ऐकली का? इज देअर एनी निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू? कधीच नाही, राईट ना? सो लॉजिट फंक्शन, लॉजिट ट्रान्सफॉर्मेशन किंवा लॉजिट. आता जायचंय आपल्याला पी ची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला? इन द रेंज ऑफ 0 to 1. पी ची व्हॅल्यू काय आली पाहिजे? इन द रेंज ऑफ 0 to 1. आता याला काय करायचं आपल्याला? सॉल्व्ह. सो हाऊ टू सॉल्व्ह दिस? मला जर हा लॉग कॅन्सल करायचा आहे, सो आय नीड टू टेक एक्सपोनेन्शियल. काय घ्यायचंय? एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला काय घ्यायचंय? एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स. एक्सपोनेन्शियल घेतल्यानंतर इक्वेशन काय होईल रे? हे पी इंटू लॉग ऑफ पी अपॉन 1 मायनस पी, लक्ष द्या नीट, इज इक्वल टू ई रेस टू एम एक्स प्लस सी. दोन्ही साइडला काय घेतलंय? एक्सपोनेन्शियल घेतलाय. पी आणि लॉग काय होईल? कॅन्सल होईल. काय राहील इक्वेशन? देअरफॉर पी अपॉन 1 मायनस पी इज इक्वल टू ई रेस टू एम एक्स प्लस सी. करेक्ट? Next we are just solving it for a p, so I will like shift this on right side. P equal to 1 into e raised to mx plus c minus p into e raised to mx plus c. करेक्ट? फक्त काय करतोय आपण? याला सिम्प्लिफाय करतोय. वी आर जस्ट सिम्प्लिफाइंग इट. जस्ट टेक अ p कॉमन फ्रॉम राईट साइड. p कॉमन घेतला, इथं काय राहिलं ब्रॅकेट मध्ये? e raised to mx plus c डिवाइड बाय p मायनस e raised to mx plus c. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाचा? इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाचा? येस, एनीवन? इज इट ओके?
टिल नाउ? थोडंसं मॅथमॅटिक्स आहे, पण यू नीड टू डील विथ दिस. इथपर्यंत काही डाऊट आहे? फक्त लॉजिक फंक्शन सॉल्व्ह करत चाललोय आपण. लॉगचा काय घेतला, एक्सपोनेन्शियल घेतला, ई कॅन्सल झाला आणि पी साठी आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता हे दोन काय झाले रे, पी आणि पी काय झाला, कॅन्सल झाला, राईट. व्हॉट विल रिमेन देअर? काय राहिलेला, 1 इज इक्वल टू ई रेस टू एम एक्स प्लस सी डिवाइड बाय पी मायनस ई रेस टू एम एक्स प्लस सी. ओके, देन आता मल्टिप्लाय करा बोथ साइड. सो व्हॉट वी कॅन डू, देअरफॉर पी एका साईडला ठेवा, 1 प्लस ई रेस टू मायनस एम एक्स प्लस सी हा इकडे घेतला इज इक्वल टू ई रेस टू एम एक्स प्लस सी डिवाइड बाय पी. ठीक आहे. आणि पी साठी आता जर सॉल्व्ह करायचं असेल, जस्ट टेक दॅट पी ऑन अ लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला पी घेतल्यानंतर राईट साइडला काय राहील, ई रेस टू एम एक्स प्लस सी डिवाइड बाय 1 प्लस ई रेस टू एम एक्स प्लस सी. 1 प्लस ई रेस टू एम एक्स प्लस सी. फक्त आता सॉल्व्ह करायचंय. जस्ट डिवाइड बाय ई रेस टू एम एक्स प्लस सी डिवाइड बाय ई रेस टू एम एक्स प्लस सी. ई रेस टू एम एक्स प्लस सी ने डिवाइड केल्यानंतर पी ची व्हॅल्यू काय येईल, पी इज इक्वल टू ई रेस टू एम एक्स प्लस सी डिवाइड बाय ई रेस टू एम एक्स प्लस सी विल बी 1. न्यूमरेटरला 1 येईल, डिनॉमिनेटरला ई रेस टू 1 अपॉन ई रेस टू एम एक्स प्लस सी प्लस 1 प्लस 1. आणि याला परत सिम्प्लिफाय केलं थोडंसं तर काय येईल, पी ची व्हॅल्यू. देअरफॉर पी इज इक्वल टू 1 अपॉन हा 1 आधी घेतो, 1 प्लस ई रेस टू मायनस एम एक्स प्लस सी. कसं राईट केलं ते एकदा नीट बघून घ्या. सो 1 अपॉन ए रेस टू एक्स, 1 अपॉन ए रेस टू एक्स, किंवा हा असंच राईट करू शकतो त्याला, 1 अपॉन ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू मायनस एक्स. हे सगळ्यांना मान्य आहे ना? जर पॉवर डिनॉमिनेटरला असेल तर ती जर न्यूमरेटरला कन्वर्ट केली तर निगेटिव्ह होते. हे सगळ्यांना मान्य आहे ना? येस. 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस टू मायनस 2. येस, इज ओके की डाऊट याच्यात काही? एव्हरीवन, अल्फिया, स्वरा, राईट ना? डिनॉमिनेटरला जर पॉवर असेल तर त्याला न्यूमरेटरला कन्वर्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह होते. तर फायनल इक्वेशन काय आलं आता तुमचं, पी इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस एम एक्स प्लस सी. यालाच जर असं राईट केलं मी की पी इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस सी प्लस m1 x1 प्लस m2 x2 प्लस अप टू mn xn. आता हे इक्वेशन कशाचं आहे माहिती तुम्हाला? येस, कशाचं इक्वेशन आहे? दिस इज अ लाईन ऑफ इक्वेशन, रिग्रेशनचं आहे ना, लिनियर रिग्रेशनचं. आणि आउटपुट कशामध्ये देईल, ऑलवेज प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू मध्ये देईल, हुज व्हॅल्यू विल बी इन द रेंज ऑफ 0 to 1. याचं ऑलवेज आन्सर कशामध्ये येतं? सो अबो इक्वेशन इज कॉल्ड एज, हे नीट लक्षात ठेवा, अबो इक्वेशन, कारण हे पुढे खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूरल नेटवर्क मध्ये पण सेम आहे. आउटपुट जर तुमचं बायनरी असेल तर सिग्मॉइड ऍक्टिव्हेशन फंक्शन यूज करतो आपण, सेम कन्सेप्ट आहे. अबो इक्वेशन इज कॉल्ड एज sigmoid function. Above equation is called as sigmoid function, which is giving the value. So sigmoid function is useful to map any predicted value. हे नीट बघा इथं आता. सो इक्वेशन एकदम सिंपल आहे, p इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस एम एक्स प्लस सी. मायनस एम एक्स प्लस सी याचं इक्वेशन, याची व्हॅल्यू ऑलवेज काय येते, एम एक्स प्लस सी ची व्हॅल्यू ऑलवेज काय येते, कंटिन्युअस येते, राईट. पण ती कशामध्ये कन्वर्ट होती, कॅटेगरिकल मध्ये कन्वर्ट होते इन द रेंज ऑफ 0 to 1 बाय युजिंग दिस इक्वेशन which is called as the sigmoid function, which is called as the sigmoid function. So please keep in mind, sigmoid function is useful. हा वर्ड विसरायचा नाही. या sigmoid function is useful to map any value, or any predicted value म्हणू आपण. प्रिडिक्टेड म्हणजे कंटिन्युअस येणार आहे.
to map any predicted value of a probability, any predicted value of probability into another value between 0 to 1. between 0 to 1. 0 to 1 मध्ये याला कन्वर्ट करण्यासाठी हे इक्वेशन यूज होते, राईट. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग गाईज. सो इट इज बेस्ड ऑन दी लिनियर रिग्रेशन इक्वेशन, बट इट्स आउटपुट इज अ कॅटेगरिकल. सिंपल. पी ची व्हॅल्यू काय आहे? जर बायनरी असेल, पी इज लेस दॅन 0.5 असेल तर क्लास काय येईल? क्लास विल बी 0. इफ पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 असेल, सो इट्स क्लास विल बी काय म्हणून आयडेंटिफाय होईल? 1 होईल. हा जर मल्टी क्लासचा प्रॉब्लेम असेल, ए ची प्रोबॅबिलिटी 0.1 आहे, बी ची प्रोबॅबिलिटी 0.3 आहे, सो ऑब्विसली सी ची प्रोबॅबिलिटी किती येईल? 0.6 येईल. सो आउटपुट विल बी सी. फायनल आउटपुट कशावरती येईल? मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी वरती येईल. सो दिस विल बी अ केस ऑफ बायनरी क्लासिफिकेशन. हे कशासाठी यूज होईल? बायनरी क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल तर, अँड दिस विल बी यूज फॉर मल्टी क्लास क्लासिफिकेशन. इज इट ओके टिल नाउ एव्हरीवन? सर्वांना समजलं इथपर्यंत? काही डाऊट आहे कोणाचा? येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? एनी डाऊट टिल नाउ? एनिथिंग वी नीड टू रिपीट? एम ऑडिबल? कळालंय? y इक्वल टू mx प्लस सी यूज केलंय आणि त्याला कुठपर्यंत आणायचंय? बायनरी क्लासिफिकेशन पर्यंत आणायचं. ठीक आहे. देन देर इज समथिंग कॉल्ड एज दी लॉग लॉस फंक्शन. पुढचा टॉपिक काय? log loss function. So it's a loss function that is used in classification. So to evaluate the performance of a model, we calculate the loss. बरोबर ना? काय कॅल्क्युलेट करतो आपण लॉस? टू इव्हॅल्युएट दी परफॉर्मन्स, म्हणजे थोडक्यात एरर. टू इव्हॅल्युएट दी परफॉर्मन्स ऑफ अ मॉडेल, we calculate loss. Okay, so the model and the most commonly used loss function काय यूज केलंय आपण? MSE यूज केलंय. but in case of a logistic regression, output is a probability value between 0 to 1. so MSE इथं यूज नाही होत. ठीक आहे. लिनियर रिग्रेशन साठी काय यूज केलंय आपण? MSE यूज केलंय, पण इथं आउटपुट कसं आहे? कॅटेगरिकल आहे. So we use a cross entropy loss function. We use cross entropy loss function. Cross entropy loss function known as log loss function. known as log loss function. काय म्हणायचंय? log loss function. ठीक आहे. It is known as log loss function. So the cross entropy function is used to measure the performance of classification model whose value is a probability value. So log loss function is given by क्लासिफिकेशन मॉडेलची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी यूज होते. लॉग लॉस इज इक्वल टू -1/n. n म्हणजे किती डेटा पॉइंट्स यूज केले आपण, किती रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे. सपोज आयरिस मध्ये किती रेकॉर्ड्स होते आपल्याकडे? 150 रेकॉर्ड्स होते. दोज रेकॉर्ड्स समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n. समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n. सगळ्या पॉइंटचे समेशन yi इंटू लॉग ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ yi, म्हणजे फर्स्ट इव्हेंट ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी. तो फर्स्ट इव्हेंट 0 आलाय का काय, आणि त्याची ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस 1 - yi, म्हणजे ही जर ऑकरिंग असेल तर ही काय होईल? नॉन ऑकरिंग होईल.
हे जर 0.6 असेल तर ही व्हॅल्यू किती होईल 0.4 होईल. ठीक आहे. आणि 0.4 log of 1 minus probability of yi. 1 minus probability of yi. तो अकर होण्याची नंतर परत probability. So this equation is known as the cross entropy loss function, which is also known as log loss function, where n is equal to, n म्हणजे काय आहेत number of data points. n काय रे number of data points. yi जो घेतलाय ना आपण i, that is a actual value. that is a actual value. एक तर काय असेल 0 असेल किंवा 1 असेल. 0 or 1 actual value 0 or 1. आणि pi जो आहे p of yi, pi or p of yi, that is a probability to have that value. probability of actual value. कशी काढायची probability? Just we have find out it. Yes, probability of actual value. What is the formula? Is equal to 1 upon 1 plus e raised to minus mx plus c. ठीक आहे. याने काय मिळते तुम्हाला एरर मिळते. वी आर नॉट गोइंग टू यूज द फॉर्म्युला एनीवेअर. आपण फॉर्म्युला कुठेच यूज करत नाही. वी आर जस्ट कॉलिंग अ लॉग लॉस फंक्शन. ठीक आहे. पण बॅकएंडला काय काय वर्क होतं हे तुम्हाला काय पाहिजे माहित पाहिजे. ओके. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. सो व्हॉट वी आर कवर्ड टुडे. येस, what points we have covered today? First thing, we have just covered what is logistic regression. Correct? काय घेतलं आपण आधी? लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणजे काय? का म्हणायचं लॉजिस्टिक रिग्रेशन याला? इट इज यूज टू प्रिडिक्ट कंटिन्युअस, म्हणजे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग कन्सेप्ट आहे, बट यूज टू क्लासिफाय कॅटेगरिकल आउटपुट. दॅट्स वाय फॉलिंग अंडर द क्लासिफिकेशन. नंतर काय घेतलं सेकंड टॉपिक? We just cover the types of logistic regression. Then, yes, equation of logistic regression. Fourth thing है odds function. Logistic regression नंतर odds function. Probability of occurring to the non-occurring event. P upon 1 minus P. त्याचाच जर लॉग घेतला, दॅट इज नोन ॲज लॉजिट फंक्शन ऑर ट्रान्सफॉर्मेशन. लॉग ऑफ p अपॉन 1 मायनस p इक्वल टू y. याला काय म्हणायचंय? लॉजिट ट्रान्सफॉर्मेशन. आणि लॉजिट ट्रान्सफॉर्मेशन वरून तुम्ही p ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, दॅट इज नोन ॲज दी व्हेरी इम्पॉर्टंट सिग्मॉइड फंक्शन विच इज नोन ॲज p इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस e रेस टू मायनस mx प्लस c. हे इक्वेशन काय झालं तरी विसरायचं नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूरल नेटवर्क मध्ये परत सेम यूज होईल. आणि 7th टॉपिक घेतला आपण, दॅट इज लॉग लॉस फंक्शन विच इज यूज टू कॅल्क्युलेट दी लॉस ऑफ क्लासिफिकेशन मॉडेल. ओके. सो दीज 7 पॉइंट्स वी कवर्ड. वी येट टू कम्प्लीट दी मॅट्रिक्स फॉर क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. याचे मॅट्रिक्स कव्हर करायचे आपल्याला अजून, आणि ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तो पार्ट आपण पुढे घेऊ. ठीक आहे. सो एनी डाऊट टिल नाऊ गाईज? आतापर्यंत काही डाऊट आहे? ओके. सो जस्ट गो थ्रू इट, प्रिपेअर हार्ड नोट्स फॉर इट. आय विल शेअर दिस PDF विथ यू ऑन अ ड्राईव्ह. ठीक आहे. एनी डाऊट? हे समजलंय? हे व्यवस्थित समजून घ्या. मुद्दाम PPT वरती नाही घेतलं. PPT पण आहे याच्यासाठी, पण मग PPT वरती सगळ्या गोष्टी इक्वेशन वाईज जाता येत नाही. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी हॅव टेकन ओव्हर हिअर. अँड प्लीज प्रिपेअर इट. हार्ड नोट्स प्रिपेअर करा. काही डाऊट आहे कोणाचा? ओके. दॅट्स ऑल गाईज. थँक्यू.